प्रीमॅच्युरिटीच्या रेटिनोपॅथीबद्दल जाणून घ्या. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय? जेव्हा तुमचे बाळ अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच अकाली जन्माला येते तेव्हा ज्या स्थितींकडे तुम्हाला लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे त्यापैकी एक म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. ही अशी स्थिती आहे जी अकाली जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांवर परिणाम करू शकते. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी तेव्हा होते जेव्हा बाळाला निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करावे लागते आणि सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात ऑक्सिजनच्या संपर्कामुळे रेटिनामधील रक्तवाहिन्यांची सामान्य वाढ थांबते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनारोग्यकारक नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. जर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी अधिक गंभीर झाली तर ती रेटिना वेगळी होण्यास कारणीभूत ठरू शकते आणि अंधत्व येऊ शकते. यामुळे इतर दृष्टीदोषही होऊ शकतात, जसे की तिरडेपणा किंवा अंधुक दृष्टी. भारतात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीचे प्रमाण 20% ते 51.9% दरम्यान आहे. आनंदाची बाब म्हणजे जेव्हा वेळेत निदान होते तेव्हा बऱ्याच प्रकरणांमध्ये यावर यशस्वीरित्या उपचार करता येतात. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीसाठी वेळेवर स्क्रीनिंग करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तुमच्या बाळाची डोळ्यांची तपासणी वेळेवर करून घेणे. तुमच्या बाळाला स्क्रीनिंगची गरज आहे जर त्यांचे जन्मावेळचे वजन 2000 ग्रॅमपेक्षा कमी होते, ते 36 आठवड्यांपूर्वी जन्माला आले किंवा जन्माच्या वेळी गंभीर आजारामुळे ऑक्सिजन सहाय्य किंवा निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल होण्याची गरज भासली. जर तुम्हाला खात्री नसेल तर काळजी करू नका, फक्त तुमच्या डॉक्टरांना विचारा. या प्रवासात तुम्ही एकटे नाही. स्क्रीनिंग कधी करावी? तुमच्या बाळाची पहिली डोळ्यांची स्क्रीनिंग जन्माच्या 30व्या दिवशी किंवा त्यापूर्वी व्हायला हवी किंवा स्पेशल केअर न्यूबॉर्न युनिट किंवा निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून डिस्चार्ज होण्यापूर्वी. स्क्रीनिंग एका रेटिना तज्ज्ञाद्वारे सुरक्षित आणि वेदनारहित डोळ्यांच्या तपासणीद्वारे केली जाते. हे एकच पाऊल संपूर्ण आयुष्यभराची दृष्टी सुरक्षित करू शकते. लक्षात ठेवा, या डोळ्यांच्या तपासणीचा प्रत्येक क्षण तुमच्या बाळाच्या भविष्यातील दृष्टीसाठी आहे. उपचाराचे पर्याय. जर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी लवकर आढळली तर उपचार अतिशय प्रभावीपणे काम करतो. काही बाळांना कोणत्याही उपचाराची गरज नसते. इतरांना लेझर किंवा एक विशेष अँटी-VEGF डोळ्यातील इंजेक्शनची आवश्यकता असू शकते. केवळ गंभीर प्रकरणांमध्येच शस्त्रक्रियेची गरज असते. 30 दिवसांचा नियम पाळा. वेळेवर स्क्रीनिंग सुनिश्चित करा. नियमित फॉलोअप आवश्यक आहे, कारण अकाली जन्मलेल्या बाळांना नंतर इतर डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.